नमस्कार मंडळी. रोज रोज नाश्त्याला पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. 1 वाटी बारीक रवा घ्यायचा, त्यामध्ये अर्धी वाटी आंबट नसलेलं दही टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत चटणी तयार करून घेऊया. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धा इंच आलं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आंबट चिंचेचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून चटणी वाटून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचा तेल कडकडीत गरम करायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून कडकडीत फोडणी तयार करून घ्यायची. फोडणी चटणीमध्ये टाकायची, व्यवस्थित मिक्स करायची. त्यानंतर डोशासाठी जो तवा आपण वापरतो तो व्यवस्थित गरम करायचा. त्यावरती पाणी आणि तेलाने ग्रीस करून घ्यायचा व्यवस्थित आणि बॅटर व्यवस्थित पसरवायचं. त्यानंतर तयार केलेल्या उत्तप्पमवर थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. वरून लाल तिखट पावडर टाकायची थोडीशी. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.